विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा आज वसंत पंचमीच्या निमित्ताने पंढरपुरात साजरा होणार आहे आणि याच निमित्ताने संपूर्ण मंदिर हे एका राजवाड्याप्रमाणे सजवण्यात आले। सनई चौघड्याचे सूर जे ते आज सकाळपासूनच विठ्ठल मंदिरामध्ये आळवले जात आहेत आणि याचबरोबर झेंडूची फुलं जी शुभ शकुनांचं प्रतीक आहे ती झेंडूच्या फुलांनी मंदिर सजवण्यात आले। लग्न विधीसाठी खास असा मयूर मंडप हा फुलांनी उभा करण्यात आलाय। यासाठी तब्बल 2 टन फुलं वापरण्यात आलेली आणि या 2 टन फुलांपासून होणारा हा मयूर मंडप आहे आणि हाच मयूर मंडप या विवाह सोहळ्याची शोभा वाढवतोय। आपल्या सोबत एक मयूर मंडप केलाय। कशा पद्धतीने आजच्या मयूर मंडपाची संकल्पना आहे? संकल्पना भगवंतानीच मला सांगून दिली की कोणती सजावट करायची आहे, हे मी करतच नाही, भगवंत माझ्याकडनं करून घेतात। किती फुलांचा वापर झालाय? या ठिकाणी आपण 20 ते 25 नगर फुलाचा वापर केलाय आणि 4 ते 4.5 टन फुलाचा वापर केलाय। खरं तर तब्बल 4.5 टन फुलं वापरण्यात आलेत। खरं तर मी आपल्या कॅमेरा पर्सनला सांगू शकतो अत्यंत देखणा असणारा, ज्यामध्ये मोगरा असेल, जाई असेल, जुई असेल, शेवंती असेल, आबोली असेल, ऑर्किड असेल, गुलाब असतील, अशा वेगळ्या फुलांनी सजलेला हा मयूर मंडप आणि याच मयूर मंडपामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी माताच्या उत्सव मूर्ती एकमेकांसमोर येतील। तिथे अंतरपाठ उभा राहील आणि साजरा होईल शुभमंगल सावधानच्या गजरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळ, संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, विठ्ठल मंदिर पंढरपूर।